Hello friend, today we'll discuss about lecture number 13, that is problem depend on principal solution and general solution. कालच्या पिरियडमध्ये तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन याचा पूर्ण अभ्यास केला, त्यामध्ये काही प्रॉब्लेमही सॉल्व केले. आज आपण प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढताना निगेटिव्ह टर्मचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं याचा आपण अभ्यास करणार आहे. तर प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढताना तुम्हाला माहिती आहे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे स्टँडर्ड अँगल, दुसरा म्हणजे अलाइड अँगल. ह्या दोन गोष्टी जर माहीत असाल तर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन समजेल. प्रिन्सिपल जर आलं तरच तुम्हाला जनरल सोल्युशन सॉल्व करता येईल. चला, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे या प्रॉब्लेममध्ये याचं प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढायचं. याचं प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढण्यासाठी लेट दिलेली टर्म जशी तशी लिहून घ्या. साइन थिटा प्लस 1/2 मस्ट बी इक्वल टू 0. दॅट इज याचाच अर्थ काय सांगा, साइन थिटा मस्ट बी इक्वल टू -1/2. काल तुम्ही जे प्रॉब्लेम पाहिले 15-16, ते 15-16 प्रॉब्लेममध्ये सर्व पॉझिटिव्ह टर्म होत्या. आजचं पहिलंच गणित आहे ज्या गणितामध्ये निगेटिव्ह टर्म आलेली आहे. मग निगेटिव्ह टर्मचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं शोधून काढायचं याचे आपण काही रूल तयार करणार आहेत. पहा, साइन थिटा बरोबर -1/2 याचं जर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढायचं असेल तर पहिले सुरुवातीला ढोबळ मनानं 1/2 ही व्हॅल्यू कोणाची ते मनातल्या मनात विचार करायचा. जर 1/2 असेल +1/2, तर आपल्याला माहिती आहे +1/2 म्हणजे वी नो साइन π/6 मस्ट बी इक्वल टू 1/2. म्हणजे काय झालं या ठिकाणी 1/2 किंमत कोणाची झाली तुमची π/6ची. म्हणजे हिअर थिटा मस्ट बी इक्वल टू π/6. थिटाची व्हॅल्यू किती आली तुमची π/6. कालच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, आपण डायरेक्ट एक किंमत घेत होतो आणि दुसरी किंमत अलाइड अँगलनं शोधून काढत होतो. जर आपल्याला निगेटिव्ह प्रॉब्लेम दिलेले असतील तर निगेटिव्ह प्रॉब्लेममध्ये दोन्ही टर्म ह्या अलाइड अँगलनंच काढणं पडतील. मग आता आपल्याला काय करायचं, साइन थिटा बरोबर -1/2 आहे, तर अलाइड अँगलनुसार आपला साइन थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो त्याचा आपल्याला पहिला विचार करायचा. डोळ्यासमोर तुम्ही पहिले 4 क्वाड्रंट आणा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आला. ऑल स्टुडंट टेक केअर. काय इंडिकेट करून राहिला, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये साईन कसा आहे निगेटिव्ह. आपल्याला साईन कसा घ्यायचा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण दुसरा आणि तिसरा आणि चौथा क्वाड्रंट घेणार आहे. या क्वाड्रंटमध्ये नियम काय असेल, साईन थिटा हा तुमचा निगेटिव्हच असला पाहिजे. म्हणजे बाय अलाइड अँगल काय आलं बा, साईन तुमचा थर्ड क्वाड्रंट काय आला π+θ बरोबर -साईन थिटा. का आला तुमचा साइन π+θ मस्ट बी इक्वल टू -साइन थिटा. त्याच्यानंतर साइन 2π - थिटा मस्ट बी इक्वल टू -साइन थिटा. म्हणजे या ठिकाणी अलाइड अँगल शोधण्यासाठी आपल्याला क्वाड्रंट एकदम परफेक्ट समजले पाहिजे. या ठिकाणी तुमचा साइन निगेटिव्ह आला, दोन्ही व्हॅल्यू काढायच्या. दोन्ही व्हॅल्यू काढण्यासाठी अलाइड अँगल यूज केला. पहिला अलाइड कोणाचा आला, साइन π+θ. दुसरा कोणचा आला, साइन 2π - थिटा. π+θ कोणचा क्वाड्रंट, थर्ड. 2π - थिटा कोणचा क्वाड्रंट, फोर्थ. थर्ड आणि फोर्थमध्ये साइन हा निगेटिव्ह असतो. चला, मग आता आपल्याला याची किंमत काढायची. कशी काढता येईल पहा, साइन π+ आता आपण जी व्हॅल्यू घेतली होती थिटा बरोबर π/6 ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची. इथं आलं π/6, याची बेरीज किती आली पहा, साइन 7π/6. याची किती आली तुमची 7π/6. म्हणजे पहिला थिटा हा तुमचा 7π/6 आलेला आहे. आता तुम्हाला दुसरा काढायचा आहे. दुसरा कसा काढला तुम्ही, साइन 2π - थिटा बरोबर साइन 2π - π/6 बरोबर साइन 12मधून पाय गेले, किती आले, साइन 11π/6. दॅट इज इम्प्लाइज दॅट थिटा मस्ट बी इक्वल टू 11π/6. आता आपल्याला काय करायचं, हा जो थिटा आहे पहिला आणि हा जो दुसरा थिटा आहे हा प्रिन्सिपल सोल्युशनची कंडिशन सॅटिस्फाय करतो का ते तुम्हाला चेक करायचं. काय होतं प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये, द अँगल लाईज बिटवीन 0 to 2π. द गिवन अँगल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 2π. तुमचा जो दिलेला अँगल आहे तो दिलेला अँगल हा 0पेक्षा मोठा आणि 2πपेक्षा लहान असला पाहिजे.
याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी घेऊन राहिलं पहा 30 × 7 बरोबर आहे 210 डिग्री हा तुमचा 360च्या मधात आहे. दुसरा 11 π/6 11 π/6 म्हणजे 30 × 11 हा झाला 330. हे जे दोन्ही अँगल्स आहे तुमचे 210 आणि 330 इज लाईज बिटवीन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन 2π म्हणजे 210 आणि 330 हे दोन्ही अँगल 0 to 2π मध्ये आहे. याचा अर्थ काय झाला तुमचा दिलेल्या प्रॉब्लेमचं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं प्रिन्सिपल सोल्युशन पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं तुमचं दॅट इज थिटा बरोबर 7 π/6 अँड थिटा बरोबर 11 π/6 किती आलं तुमचं 11 π/6. पहा तुम्ही जो निगेटिव्ह प्रॉब्लेम तयार केलेला आहे त्या निगेटिव्ह प्रॉब्लेमचे आपण रूल्स तयार करू फास्टमध्ये. साईन थिटा प्लस 1/2 बरोबर 0 कोणताही तुमचा निगेटिव्ह असेल साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सगळ्यासाठी एक कॉमन रूल आहे. सुरुवातीला काय करायचं जी निगेटिव्ह टर्म दिलेली आहे त्या निगेटिव्ह टर्ममधली त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू शोधून काढायची मनातल्या मनात. जी तुम्ही स्टँडर्ड व्हॅल्यू शोधून काढली मनातल्या मनात ती साईडला लिहून घ्यायची. इथं 1/2 कोणाची किंमत होती π/6ची तर आपण π/6 लिहून घेतलं सुरुवातीला झालं. आता π/6 लिहिल्यानंतर आता काय करायचं आपल्या मनाला प्रश्न विचारायचा त्या ठिकाणी की साईन थिटा हा -1/2 आहे म्हणजे आपल्याला 1/2 निगेटिव्ह आला पाहिजे. मग निगेटिव्ह आणण्यासाठी तुम्ही काय करणार अलाइड अँगल घेणार डोळ्यासमोर पटकन क्वाड्रंट उभे आले पाहिजे पहिला दुसरा तिसरा चौथा. पहिल्या दुसऱ्यामध्ये काय असतो साईन पॉझिटिव्ह तिसऱ्या चौथ्यामध्ये कसा असतो निगेटिव्ह. तिसरा म्हणजे कोण π+θ चौथा म्हणजे कोण 2π - θ. बस साईन π+θ थिटाची किंमत π/6 टाकायची साईन 2π - θ थिटाची किंमत π/6 टाकायची. पहिली व्हॅल्यू आली तुमची दॅट इज 7 π/6 दुसरी आली तुमची 11 π/6. ह्या दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यूज लाईज बिटवीन 0 to 2π. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साईन थिटा प्लस 1/2 इज इक्वल टू 0 मस्ट बी इक्वल टू 7 π/6 अँड 11 π/6. आता आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम तयार करू शकतो याच्यावर. एक प्रॉब्लेम जर समजला तर पुढचे ऑटोमॅटिक पूर्ण प्रॉब्लेम समजायला लागतात. इकडं बा साईन थिटा बरोबर -√3/2 मायनस साईन सोडून द्या √3/2 कोणाचा तुमचा π/3चा. बस इथं तुम्ही π/3 टाका आणि या ठिकाणी π/3 टाका रिक्वायर्ड आन्सर भेटून जाते. साईन थिटा बरोबर -1/2 आता -1/√2 आता फक्त 1/√2 कोणाची किंमत आहे π/4ची ती टाका तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काल तुम्हाला मी रिव्हिजन करून दिली होती. दिलेला प्रॉब्लेम प्रिन्सिपल जनरलमध्ये कोण असतो साईन कॉस टॅन असतो. जर समजा कोसेक आला त्यात कन्वर्ट करणार साईनमध्ये सेक आला तर कॉस क्वाट आला तर टॅन. आता तुमचा प्रॉब्लेम कशात आला पहा बरं कोसेक थिटा. कोसेक थिटाचं कन्वर्शन कशात करायचं साईनमध्ये. मग कसं साईनमध्ये करसान पहा लेट कोसेक थिटा मस्ट बी इक्वल टू -2/√3. वी नो तुम्हाला काय माहिती सांगा साईन थिटा बरोबर 1/कोसेक थिटा 1/-2/√3 दॅट इज -√3/2. पहा साईन थिटा बरोबर -√3/2 म्हणजे प्रॉब्लेम नंबर 23 अँड 21 बोथ आर सेम. मग आता कोसेकची किंमत तुमची आलेली आहे त्या ठिकाणी कन्वर्ट केल्यानंतर -√3/2. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा की √3/2 हा कोणत्या साईनची किंमत असेल. जर तुमच्या डोळ्यासमोर चार्ट उभा राहिला असेल तर थिटा मस्ट बी इक्वल टू π/3 और 60 डिग्री यापैकी कोणती जरी घेतली तरी चालेल. तुमचा साईन थिटा बरोबर -√3/2 दॅट इज थिटा तुमचा π/3 आला. आता निगेटिव्ह प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करणं पडते दोन्हीच्या दोन्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ह्या अलाइड अँगलनं शोधायच्या. पॉझिटिव्हमध्ये काय असते एक किंमत डायरेक्ट घ्यायची एक अलाइडनं घ्यायची. मग आता निगेटिव्ह आलेला आहे साईन तुमचा निगेटिव्ह पाहिजे. कोणा क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे आत्ताच पाहिलं तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या. तिसरा कसा असेल पहा बाय अलाइड अँगल. अलाइड अँगलच्या मदतीनं काय असेल पहा साईन π+θ थर्ड क्वाड्रंट π+θ काय असेल साईन π+π/3 मीन्स साईन 4π/3. म्हणजेच काय झालं मित्रांनो पहा साईन 4π/3 मस्ट बी इक्वल टू -√3/2. म्हणजे पहिला जो अँगल आहे आपला तो किती आला दॅट इज थिटा मस्ट बी इक्वल टू 4π/3. हे आलं आपलं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन.
आता आपल्याला दुसरं काढायचं. दुसरं काढण्यासाठी कोणचा क्वाड्रंटमध्ये घ्याल तुम्ही? फोर्थ क्वाड्रंट. कोणचा आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट? साइन 2π मायनस थिटा मस्ट बी इक्वल टू साइन 2π मायनस π/3. 3 दुनी 6 किती आले इथं? साइन 5π/3. म्हणजेच काय झालं पहा, साइन 5π/3 मस्ट बी इक्वल टू -√3/2 दॅट इज थिटा बरोबर 5π/3. म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये प्रिन्सिपल शोधून काढण्यासाठी 2 थिटा आलेला आहे. एक आलेला आहे 4π/3, दुसरा आलेला आहे 5π/3. दोन्हीच्या दोन्ही थिटा लाईज बिटवीन 0 to 2π आहे का नाही आहे हे रफमध्ये चेक करायचं आपल्याला. रफ पेजवर चेक करा. हे पहा, π/3 म्हणजे 60 डिग्री. 60 × 40 240 लाईज बिटवीन 0 to 2π. इथं 5π/3 60 60 × 5 300 लाईज बिटवीन 0 to 2π. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोसेक थिटा बरोबर -2/√3 आर थिटा बरोबर 4π/3 अँड थिटा बरोबर 5π/3. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण आन्सर तुम्हाला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. पहा, साईनचे 2 प्रॉब्लेम होते, एक साईन आणि एक कोसेक. परीक्षेमध्ये 2 किंवा 3 मार्काला विचारल्या जाते. सुरुवातीला डायरेक्ट अँगल कन्सिडर करायचा, कोसेकवरून साईन कन्वर्ट करा, साईनवरून डायरेक्ट अँगल घ्या, अलाइड अँगल घ्या आणि डायरेक्ट प्रिन्सिपल सोल्युशनचं उत्तर लिहिल्यानंतर असं रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकायचा. म्हणजे तपासणार आपल्या पूर्णपैकी पूर्ण मार्क देतो. हे अलाइड अँगल जर बरोबर लिहिले इथपर्यंत 1 मार्क, फायनल आन्सर आलं तर 2 मार्क किंवा मल्टिपल चॉईससाठी हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे पहा, पहिला प्रॉब्लेम साईनचा, दुसरा प्रॉब्लेम कोसेकचा. ढोबळ मानानं जर विचार केलं तर आपले 10 प्रॉब्लेम तयार झाले. 30 डिग्री 45 60 90 4 साईन 4 कोसेक 2 प्रॉब्लेम झाले. आता सरांनी काय घेतलेलं आहे पहा, कॉस थिटा बरोबर -1/2. नियम तोच, दिलेला प्रॉब्लेम साईन कॉस टॅनमध्ये असला पाहिजेत, आला. बरोबर आहे. आता काय करायचं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर दोन्ही किमती अलाइड अँगलनं शोधणार. मी काय करेल, लेट पा कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू -1/2. मनातल्या मनात कोणच्या कॉसची किंमत ही 1/2 एवढी असते? π/3 एवढी. कोणाची? π/3 म्हणजेच कोण? 60 डिग्री. हे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. चार्ट जो काढला हे असलं तर गणित येईल, अलाइड असेल तर गणित येईल, नाही समजणार नाही. तुमचा थिटा बरोबर π/3 आला. आता बाय अलाइड अँगल. आता काय करायचं, तुमचा दिलेला कॉस थिटा निगेटिव्ह कुठं कुठं असतो ते चेक करायचं. हे बा, पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. म्हणजे निगेटिव्ह उरला कोण? दुसरा आणि तिसरा. दुसरा आणि तिसरा कोणाच्या रिलेटेड घ्यायचा? पाय आणि 2π. म्हणून तर का असं तुम्ही π/2 काऊन नाही घेऊन राहिले? π/2 किंवा 3π/2 जर आपण घेतलं तर कॉसचं साईनमध्ये कन्वर्ट होते. इथं साईन दिलेलं आहे का? नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाय किंवा 2πच घेणं पडेल. मग आपल्याला तिसरा क्वाड्रंट कोणचा आहे तो पहा, कॉस या ठिकाणी दुसरा आणि तिसऱ्यामध्ये कॉस निगेटिव्ह येणार. इथं कोणाला पहा, कॉस π - थिटा बरोबर -कॉस थिटा. काय आलं तुमचं? कॉस π - थिटा बरोबर -कॉस थिटा. काय आलं पहा, कॉस π - π/3 बरोबर कॉस 2π/3 म्हणजे अँगल आलेला आपला 2π/3. पहिला अँगल किती आला तुमचा? 2π/3. 3π मधून पाय गेले 2π/3. 2π/3 किती आला? -1/2. 2π/3 म्हणजे किती पहा, π/3 म्हणजे 60 60 × 2 म्हणजे किती? 120 डिग्री. 120 डिग्री लाईज बिटवीन 0 to 2π. करेक्ट आलं. आता दुसरा अलाइड अँगल, हा कोणचा क्वाड्रंट आहे? सेकंड. आता कोणता पाहिजे? तिसरा. तिसरा क्वाड्रंट कोणता आहे तुमचा? कॉस π + थिटा कॉस π + π/3 बरोबर कॉस 4π/3. किती किंमत आली तुमची? 4π/3. π + π/3 3π + π 4π/3. आता π/3 म्हणजे किती? 60 60 × 4 म्हणजे किती? 240 डिग्री. 240 डिग्री लाईज बिटवीन 0 to 2π. देअरफॉर पी सोल्युशन. पी म्हणजे कोणचं? प्रिन्सिपल सोल्युशन. पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं 2π/3 आणि दुसरं आलं तुमचं 4π/3.
म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेमचे प्रिन्सिपल सोल्युशन हे दोन आले. एक आला 2π/3, दुसरा आला 4π/3. पहा बरं, असाच तुम्ही कॉसचा -1/2, -1/√2, √3/2, 1 अशा प्रकारे तयार करू शकतात. आता सांगा, साईन नंतर कोण घेतला होता? कोसेक. कॉस नंतर कोण घेणार? सेक. अँगल बदलून टाकू, रिव्हिजन देतो तुम्हाला. इथं आला सेक, मग सेक बरोबर काय येईल पहा, सेक थिटा बरोबर -2/√3. दॅट इज कॉस थिटा बरोबर, इन्व्हर्स घ्या, इन्व्हर्स, कॉस थिटा बरोबर -√3/2. कॉस थिटाची किंमत किती आली? -√3/2. इथं कॉस थिटा बरोबर कोण होतं? 1/2. थिटा कोण आलता? π/3. इथं थिटा कोण असेल? π/6. कोण असेल मित्रांनो? π/6. आता तोच अलाइड अँगल. अलाइड अँगलमध्ये काय असेल पहा, बाय अलाइड अँगल. तुमचा कॉस कुठं कुठं निगेटिव्ह असतो? पहिल्याला कॉस पाय प्लस थिटा बरोबर मायनस कॉस थिटा, कॉस पाय मायनस थिटा बरोबर मायनस कॉस थिटा. लिहिण्याची टेक्निक बस एवढं सिम्पल लिहायचं आपल्याला, पूर्ण मार्क पडतात. इथं आलं कॉस पाय प्लस ही किंमत कोणाची पा, π/6 बरोबर किती आलं? कॉस 7π/6. 7π/6, π/6 30 × 7 बरोबर आहे. 7 या ठिकाणी 30 × 7 बरोबर आहे, 210 डिग्री चेक झाला तुमचा. म्हणजे इथं थिटा बरोबर कोण आलं? 7π/6. दुसरा कोणाला पहा, कॉस पाय मायनस थिटा, हा थर्ड क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट. इथे किती आलं? कॉस पाय मायनस π/6 बरोबर कॉस 5π/6. म्हणजे पहिला थिटा किती आला तुमचा? 7π/6. दुसरा थिटा किती आला तुमचा? 5π/6. हे काय तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन. काय तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन. जर तुम्हाला एक्झाममध्ये जर प्रॉब्लेम विचारलेला असेल तर बिलकुल लहान मुलासारखं डायरेक्ट किंमत काढायची, अलाइड अँगल लिहायचा, एकदा प्लस करा, एकदा मायनस करा, त्याला पूर्ण 2पैकी 2 मार्क पडतात आपल्याला. म्हणजे पहा, एक तुमचा कोणचा आला? कॉस. दुसरा कोणाला? सेक. पहिला कोणाला? साईन. दुसरा कोणाला? कोसेक. तुम्ही स्वतः प्रॉब्लेम डेव्हलप करू शकता मनानं, जेवढे करायचे तेवढे प्रॉब्लेम तयार होऊ शकता. आता आपण एक टॅन आणि एक कॉड घेऊ. तोंडी तुम्हाला समजलेलं आहे. पहिले टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सांगा, बोला सगळेजण. निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर दोन्ही किमती कशा घेणार आपण? अलाइड अँगलनं. अलाइड अँगल घेण्यासाठी टॅन कुठं कुठं निगेटिव्ह आहे? पहिले पॉझिटिव्ह सांगा मला कुठं कुठे. पॉझिटिव्ह कुठे आहे? फर्स्ट आणि फोर्थ, फर्स्ट आणि थर्डमध्ये. कुठं आहे? फर्स्ट आणि थर्ड. मात्र निगेटिव्ह कुठं कुठं आहे? त्या ठिकाणी सेकंड आणि फोर्थ. मग सेकंड आणि फोर्थ घ्यायचा आणि डायरेक्ट सॉल्व करायचा. पहा बरं, टॅन थिटा आला. ढोबळमानाने थिटा बरोबर किती आहे तुमचा? π/3. बाय कोणचा अँगल? अलाइड अँगल. मित्रांनो कोणचा अँगल? अलाइड अँगल. शांततेने सांगा. मग अलाइड अँगलमध्ये कोण आलं पहा तुमचं? बाय अलाइड अँगल. निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट. हे बा, फर्स्ट आणि थर्ड पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय? टॅन पाय मायनस थिटा बरोबर मायनस टॅन थिटा. हा आला तुमचा सेकंड क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट काय आलं तुमचा? टॅन 2π मायनस थिटा बरोबर मायनस टॅन थिटा. आता दोन्ही ठिकाणी थिटा जागी कोण लिहायचं? π/3. हे बा, पुट थिटा बरोबर काय असेल तुमचा? π/3. काय येईल? टॅन पाय मायनस π/3 बरोबर टॅन 2π/3 बरोबर -√3. म्हणजे दादा थिटा बरोबर कोण आलं? 2π/3. कोणातून? थिटा बरोबर 2π/3. थिटा बरोबर जर 2π/3 आलेला असेल तर आता आपल्याला दुसरा थिटा काढायचा. कोणाच्या मदतीने काढायचा? अलाइड अँगलच्या. कसा काढसान अलाइड अँगल? फोर्थ क्वाड्रंट. टॅन 2π मायनस थिटा बरोबर मायनस टॅन थिटा. टॅन लक्ष द्या पूर्ण. 2π मायनस π/3 बरोबर 3 दुनी 6, 6π मधून पाय गेले. टॅन 5π/3. 3 दुनी 6, 6π मधून पाय गेले. 5π/3. हे 5π/3ची किंमत किती आहे? -√3. म्हणजे दादा थिटा बरोबर कोण आला तुमचा? 5π/3.
प्रिन्सिपल सोल्युशन कोणचं आलं पहा, प्रिन्सिपल सोल्युशन आर पहिला थिटा बरोबर 2π/3 अँड थिटा बरोबर 5π/3 दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 2 हे तुमचे प्रिन्सिपल सोल्युशन आले. लिहिता लिहिता काय करा, रायटिंग प्रॅक्टिस शिका. कोण्या एका गणिताची डायरेक्ट गणित लिहून घ्या. निगेटिव्ह असेल तर कोणाची किंमत असते √3 पॉझिटिव्ह π/3 तो मनातल्या मनात किंवा साईडला लिहून टाकायचा. अलाइड अँगलनं चेक करायचं, टॅन कुठं कुठं निगेटिव्ह आहे, सेकंड आणि फोर्थ. हे बा सेकंड क्वाड्रंट, दुसरा फोर्थ क्वाड्रंट, थिटा जागी ही आलेली किंमत टाका, रिक्वायर्ड आन्सर. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. क्वाट तयार करतो, क्वाट बरोबर आहे. क्वाट कोणचा घेतो पण या ठिकाणी, दॅट इज क्वाट बरोबर -1. आता क्वाट थिटा बरोबर -1 आलं, आपल्याला लगे रूल्स चालू झाले. सर दिलेला प्रॉब्लेम हा साईन कॉस आणि टॅन म्हणजे पाहिजे, दिलेला प्रॉब्लेम कोसेकमध्ये नको, दिलेला प्रॉब्लेम सेकमध्ये नको, दिलेला प्रॉब्लेम क्वाटमध्ये नको. जर दिलेला प्रॉब्लेम क्वाटमध्ये आलेला असेल तर क्वाटचं कन्व्हर्शन टॅनमध्ये करायचं. कशात करायचं, टॅन बाय बेसिक टर्म. वी नो लेट क्वाट थिटा बरोबर -1, टॅन थिटा बरोबर 1/cot 1/-1 बरोबर -1. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू -1 आली. मनात प्रश्न विचारा, +1. टॅन थिटा जर तुमचा +1 असेल तर असा कोणचा अँगल असतो ज्याची किंमत +1 आहे? 30 डिग्री असते का, 60, 90, 45 म्हणजे इथं आपण काय घेणार, थिटा मस्ट बी इक्वल टू π/4 बरोबर आहे. डिग्री रेडियन आपण रेडियनमध्ये घेणार. आता काय करा, तुम्हाला टॅन थिटाची किंमत तुमची -1 आली, थिटा बरोबर π/4 आला. आता अलाइड अँगलमध्ये काय करायचं, टॅन निगेटिव्ह कुठे आहे? आत्ताच पाहिलं मागच्या गणितामध्ये, टॅन असो का कॉट असो दोघं निगेटिव्ह कुठं असतात, सेकंड आणि फोर्थमध्ये. बाय अलाइड अँगल. विद्यार्थी मित्रांनो रिप्रेझेंटेशनकडं लक्ष द्या. इथं टॅन π-θ बरोबर -टॅन थिटा. टॅन फोर्थ क्वाड्रंट 2π-θ बरोबर -टॅन थिटा. अँगल कोण येणार, π/4. काय उत्तर येणार, टॅन π-π/4 बरोबर टॅन 3π/4. गड्यांनो 4π मधून पाय गेला, 3π/4 बरोबर किती, -1. म्हणजेच दिलेल्या प्रॉब्लेममध्ये थिटा हा 3π/4 आला. पहिली कंडिशन जनरेट झाली. दुसरी, टॅन 2π-θ बरोबर टॅन 2π- बरोबर आहे, 2π- कोण आलं तुमचं, π/4. 4×2 8, 8π मधून पाय गेले, किती आले, टॅन 7π/4. नंतर आपण चेक करू, पण या ठिकाणी दिलेल्या प्रॉब्लेममध्ये टॅन 7π/4 मस्ट बी इक्वल टू -1, थिटा बरोबर 7π/4. आता काय करा, ढोबळ मनाने एकदा चेक करा. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ही 0 आणि 360च्या मधात आहे का? हे तर 360च्या मधात आहे, हे चेक करा. 45 म्हणजे या ठिकाणी π/4 म्हणजे 45. 45 × 7, 7×5 35, 5 8 आले 3, 7×4 28, 28 आणि 3 5 31, 315 डिग्री आलं. किती आलं तुमचं हे, 315 डिग्री. आणि ही जी व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, लेस दॅन ऑर इक्वल टू काय आहे, 2π. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर थिटा बरोबर 3π/4 अँड थिटा बरोबर 7π/4. लेक्चर नंबर 12 आणि लेक्चर नंबर 13मध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशनच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किमती काढल्या. चला रिवाईज करा. पॉझिटिव्ह किंमत जर दिलेली असेल, एक किंमत डायरेक्ट, एक अलाइड अँगल. जर निगेटिव्ह किंमत दिलेली असेल तर निगेटिव्हमध्ये त्याची डायरेक्ट किंमत मनातल्या मनात घ्यायची आणि ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू दिलेल्या आहे त्या निगेटिव्ह दोन्हीही व्हॅल्यू ह्या अलाइड अँगलनंच घ्यायच्या. समजा तुम्हाला रूल. अशा प्रकारे प्रिन्सिपल सोल्युशनचे तुम्ही जवळपास 40 प्रॉब्लेम सॉल्व केले. सगळे 40 प्रॉब्लेम घरी लिहून पहा, चांगला अभ्यास करा.